जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया। बदलेगा ये हमारा रियांश है। सम्माननीय श्री दत्ता मांडी जी साहब को खूबसूरत लम्हा अपनी आंखों में कैद कर लीजिए। ऐसे लम्हे बार बार नहीं देखने को मिलते। एक परिवार का सम्मान किया जा रहा है यहाँ पे, और सम्मान भी ऐसे जबरदस्त कैसी पर्सनैलिटी जो यहाँ पे रियांश के फाउंडर मेंबर है दोस्तों, जिन्होंने बहुत सारे पैसे कमाए और यहाँ पे आज वो श्री सचिन सकपाल सर जी का सम्मान करने जा रहे हैं दोस्तों। गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सारी गुरु भेटीसाठी झाली जीवाची कहाणी भक्त तुझा गुरुदेवा पुरता आपला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु अंग तुझी माझा विधाता भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल थैंक यू वैशाली मैडम, थैंक यू वेरी मच। मला दत्ता मांडे सरांना ऐकायचं आहे, कारण की गेली 2 महिने मी मेहनत करतोय। हा फक्त प्रोग्राम नाही माय डिअर फ्रेंड्स, ही फक्त ट्रॉफी नाही आहे, कारण या फाटलेल्या सचिन सकपालच्या आयुष्याला बदलण्याची आज हिस्ट्री मी इथे तुम्हाला दाखवतोय, आणि ती हिस्ट्री बनवणारा तो देवदूत म्हणजे दत्ता मांडे सर। याच्यासाठी ज्यादा समय म्हणून कळत नाही ऍक्च्युली, ज्या स्वप्नाला आयुष्यभर जगत होतो माय डिअर फ्रेंड्स, 15-16 वर्ष आयुष्यभर प्रॉब्लेम्स, कर्ज, परिवाराने कधी कधी वेगळ्या नजरेने बघितलेला सचिन सकपाळ आहे। मी कोलाराला राहिला माय डिअर फ्रेंड्स, श्रीमंतांची नगरी आहे, पण गेली 16-17 वर्ष सचिन सकपाळ एक रुपयासाठी सुद्धा तरसलेला आहे। अनेक कामं केली माय डिअर फ्रेंड, जॉब सुटल्यानंतर अनेक कामं केली, पण कधीच यश मिळालं नाही, पण कधी हिंमत हारली नव्हती। आज हा माझा परिवार जो तुम्ही समोर बघताय, हे मी काहीच तुम्हाला बोलत नाही, माझ्या मनातून जे येते ते मी बोलतोय। मी पण मला तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगायची आहे, माझं आयुष्य जे आज चेंज झालेलं रियांशमुळे, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो दिवस आज तुमच्या त्या आणलेल्या व्यक्तीने तुम्हाला दिलेला मित्रांनो। एक रुपयासाठी तरसून आयुष्यात असं वाटलं होतं की यार बस आता लाईफ संपवून टाकूया। अनेक लोकांनी माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं होतं की याची ताकद नाहीये, मुलं जन्माला घातले तर हा आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही, हा कधीच आयुष्यात काही करू शकत नाही। पण आतून एक विश्वास होता की तो देव इतका तरी वाईट नसेल की कुठल्याही व्यक्तीला असंच तो सोडून देईल। यार जे देवाला आपण मानतो, जे देवाची आपण आराधना करतो, त्याला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे मित्रांनो, आणि त्यातच मी सुद्धा होतो। आयुष्यभर रडत असणारा सचिन सकपाळ तर देवाला नेहमी विनंती करत होतो, मला सुद्धा एक चान्स पाहिजे, बस एक चान्स मला जर मिळाला तर मी मला प्रूफ करू शकतो। आणि तो चान्स माय डिअर फ्रेंड्स, आय एम सो हॅपी। मी आयुष्यभर मी ऋणी राहीन, माझं अख्खं कुटुंब ऋणी राहील, कारण जर तो चान्स मला मिळाला नसता तर देवाला मंजूर नव्हतं माय डिअर फ्रेंड्स की हा सचिन सकपाळ हरला पाहिजे, हा कुटुंबाच्या नजरेत कधी पडला पाहिजे, तर देवाला हे बिलकुल मान्य नव्हतं। आणि 31 डिसेंबर 2024 माझ्या लाईफ मधला सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट, त्या टर्निंग पॉइंटचा एक पार्ट म्हणजे मला आलेला दत्ता मांडे सरांचा एक मॅसेज माझी लाईफ चेंज करून गेला माझे फ्रेंड्स।
पण आजही तो दिवस आठवतो. 1 जानेवारीला मी सरांना जाऊन हेड ऑफिसला भेटलो. सर माझी लाईफ टोटली वेस्ट केली, मी काय करू कळत नाहीये, मला कुठलाही ऑप्शन नाहीये, मला एक फक्त संधी पाहिजे. मला तुमचा जर हात माझ्या खांद्यावर जर मिळाला नसेल तर मी आयुष्यात ज्या गोष्टीसाठी रडलोय त्या सगळ्या गोष्टी मला परत रिटर्न आणायच्या आहेत. आणि सांगायला मला तुम्हाला आनंद होईल माझे फ्रेंड्स, आताच तुम्ही रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचा प्लॅन ऐकला. आपली जी टीम आहे, टीम रायझिंग एंटरप्रेन्योर इंडिया, इथे लिहिलंय तुम्हाला समोर, जीत का तांडव. हा जीत का तांडव हा जो फक्त टॅगलाईन आहे माझे फ्रेंड्स, इथून खरी जर्नी आज मुंबईमध्ये रियांची आपण सुरू करणार आहोत. इथून खरी जर्नी आपण मुंबईमध्ये सुरू केला. हा तांडव हा फक्त तांडव नाही, हा खूप मोठा महातांडव होणार माझे फ्रेंड्स. तर मॅसेज नंतर दत्ता मांडे सरांनी मला शब्द दिला, सचिन तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवून इथे आलायत ना, मी 100% सांगतो फक्त 15 महिन्यामध्ये मी तुमच्या आयुष्यातला एक पार्ट चेंज करून टाकेल. माझे फ्रेंड्स, माझ्या खिशात 1 रुपये नसलेला सचिन सकपाळ, दत्ता मांडेंनी माझ्या खांद्यावर ठेवलेला हात आणि याचा रिझल्ट 15 महिन्यात हा सचिन सकपाळ 45 लाखाचा इन्कम घेणारा व्यक्ती आज केशमध्ये मी किती भारी आहे, मी किती इन्कम कमवलंय सांगायला इथं मी उभा राहील. माझे फ्रेंड्स, माझ्या परिवाराने माझा एक दिवस बघितलेला आहे. मी दुपारचं 15 वर्ष मी दुपारचं जेवण कधी माझ्या फ्रेंड्स केलं नाही घरी. त्याचं एक मात्र कारण कारण माझ्या खिशात एक दमडी नव्हती जी माझ्या आयुष्यभर हे विसरणार नाही मित्रांनो. आज हा सचिन सकपाळ ज्या व्यक्तीच्या खिशात 1 रुपया नव्हता, महिन्याची 15,000ची नोकरी सुद्धा त्याला मिळत नव्हती, मिळाली तर ती करण्याची इच्छा होत नव्हती, कारण मला माहिती होतं 15,000 माझं काय होणार नाहीये. तर महागाई एवढी वाढली होती आणि त्या पिरियडमध्ये 10 वर्षाच्या अगोदरचा एक पाठ, माझी 2 मुलं म्हणजे 3 मुलं आहेत, मी त्यांना शाळेत घालू शकलो नव्हतो मित्रांनो. तो दिवस माझ्या आजही काळजाला एवढा भिडतो ज्यावेळेला माझी मुलं मला विचारायची की पप्पा मी कधी शाळेत जाणार. मित्रांनो, मला माहिती होतं माझ्या जॉब मधून मी करू शकत नाही, मला एक प्रॉपर संधी पाहिजे होती. आणि मला हे माहिती होतं की मी जॉब साठी बनलो नाही, मला एक व्यवसाय करायचा आहे, मी एक व्यावसायिक आहे, ते मला आतून सांगत होतं. आणि त्या व्यावसायिकाला खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने ओळखलं ते म्हणजे माझे ग्रेट गुरु दत्ताजी मांडे सर. आणि आज हा सचिन सकपाळ फटीचर सचिन सकपाळ आज महिन्याला 6 लाख रुपये रियांशमधून महिन्याला त्याचे लाख रुपये महिन्याचे इन्कम कोणी कमवत नाही. आणि तो पहिला म्हणजे सचिन सकपाळ माझ्या खानदानी कमी आहे माझे फ्रेंड. आणि ही जर संधी तुम्हाला हवी असेल तर रियांश शिवाय पर्याय नाही मित्रांनो. आज प्रत्येकाची इथे काही ना काहीतरी स्वप्न असेल, राईट आहे का स्वप्न? आपण स्वप्न बघतो माझे फ्रेंड्स, पण संधी आलेली तिला आपण ओळखत नाही. आज ओळखून घ्या, रियांश ही तुमच्यासाठी आलेली खूप मोठी सुवर्ण संधी आहे. ती बघितलेले सगळे स्वप्न आज पूर्ण होत चालले. माझं इन्कम सेट झालंय, मी आज जे स्वप्न बघतोय सर, दत्ता मांडे सर, त्या गाडीचं स्वप्न मी 15 वर्ष अगोदर बघायचो. माझ्या मिसेसला मी नेहमी म्हणायचो रात्रीचं की तुला एक दिवस माझ्या सासरवाडीत मी तुला घेऊन जाईल आणि तू बाजूला असेल आणि स्टेरिंगवर मी असेल. स्वप्न माझं 15 वर्षाचं जुनं स्वप्न माझं पहिल्यांदा पूर्ण झालं आणि ते पूर्ण केलं रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. आणि माझा भाऊ मारुती विक्टोरियस कार 15 लाखाची मी परचेस केली माझ्याकडे 2 महिन्या अगोदर. हे सगळे जर माझ्या बरोबर होत आहे, हे जर मी करू शकलो तर इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती ते करू शकतो. राईट? संधी आली त्याचा सुरू करा माझे फ्रेंड्स. मी पुन्हा एकदा बोलायला भरपूर काय माझे फ्रेंड्स, ऍक्च्युली मला शब्दच पटत नाही काय बोलू. कारण सर खरंच मला सांगतो, मला वाटत नाही मला झोप येईल आज रात्रभर, कारण समोर गुरु आहे आणि गुरु समोर काय बोलावं कळत नाही. मी एवढा आपण होतो सर कधी येतील स्टेजवर आणि हा माहोल बघतील. हा फक्त माहोल नाही सर, आज जीत का तांडव. मी आज शपथ घेतो की ज्या ज्या लोकांच्या डोक्यावर फेटे दिसतात ना सर, आणि जी लोक विश्वासाने आलेली आहेत ना सर, त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या स्वप्नासाठी, त्यांना करोडपती यशमध्ये बनवण्यासाठी हा सचिन सकपाळ दिवसाचं रात्र करेल. जोपर्यंत माझ्या बरोबर असलेला एक व्यक्ती सर करोडपती होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. सो माय डिअर फ्रेंड्स, हे सगळं आज आपल्या बरोबर होत आहे. ह्या सगळ्या संधीचा आपल्याला जो मान मिळतोय, हे आयुष्य आपल्या बदलण्याचा जो चान्स आपल्याला मिळालाय, अशा आपले ग्रेट 1 CMD रियांश कंपनीचे आपले देवदूत, आपले ग्रेट महागुरु मधुकरजी जाधव सर आणि MD मॅम पूजा मॅमसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
नक्कीच लवकर सर आपल्या बरोबर मुंबईमध्ये असतीलच.